आणि आताच एक महत्त्वाची बातमी हाती येते ती म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पैठणच्या पोलीस ठाण्यामध्ये तक्रार अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। तूर पेरायला लावून सरकारने फसवणूक केल्याची तक्रार पणन मंत्री सुभाष देशमुख आणि चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात करण्यात आलेली आहे। कृष्णा केंडे आमचा प्रतिनिधी आता आपल्याबरोबर आहे। कृष्णा, काय म्हणणं आहे या शेतकऱ्यांचं आणि तक्रारीत कोणाकोणाची नावं आहेत? प्राजक्ता, औरंगाबादच्या पैठण पोलीस ठाण्यामध्ये हा तक्रार अर्ज जो आहे तो अन्नदाता शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आलेला आहे आणि या तक्रार अर्जामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की सरकारनं शेतकऱ्यांना तूर पेरायला सांगून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा। त्याचबरोबर पणन मंत्री आणि चंद्रकांत दादा पाटील यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी या अर्जामध्ये शेतकरी संघटनेने केलेली आहे। आपण गेल्या काही दिवसांपासून तुरीच्या विक्रीवरून सुरू झालेलं महाराष्ट्रातलं वादळ पाहत आहोत आणि त्यातूनच हा तक्रार अर्ज पुढे आलेला आहे आणि पैठणमध्ये काल एक शेतकऱ्याला भुरळी येऊन पडून तो गंभीर जखमी देखील झालेला आहे। आज देखील पैठणमध्ये तूर खरेदी केंद्र बंद असून सुद्धा तिथे काही शेतकरी थांबले आहेत की काही वेळात एखाद्या वेळेस तूर खरेदी सुरू होईल, मात्र तूर खरेदी पूर्णपणे बंद आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांकडे अद्याप देखील हजारो क्विंटल तूर जी आहे ते पडून आहे, त्याची विक्री होत नाही आणि त्यामुळे सुरुवातीला तूर पेरायला लावून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे आणि पैठण पोलिसांनी हे तक्रार अर्ज जो आहे तो स्वीकारलेला आहे। मात्र अद्याप यावर कुठलाही गुन्हा किंवा त्या संदर्भातली पुढची प्रक्रिया केलेली नाही। मात्र या अर्जामध्ये थेट मुख्यमंत्री सुभाष देशमुख जे पणन मंत्री आहेत आणि चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी अन्नदाता शेतकरी संघटनेने मुख्यमंत्रीच नाही तर मंत्र्यांची नावं देखील यामध्ये येतात। कृष्णा, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।